श्रीराम. आम्ही आलो अयोध्या नगरीमध्ये. अयोध्या नगर परिषदेनं जे समजा भाविकासाठी स्नान करण्यासाठी जे केले, घाट वगैरे असो, नंतर तिथून येणारं पाणी ते काढून दिले. एक छान सुविधा केलेली आहे सर्वांसाठी. घाट आहे, नंतर बाजूला आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी महिलांसाठी विशेष केलेलं आहे. स्वच्छता एकदम छान आहे. आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही जे इथं मंदिरं वगैरे आहेत, इंद्रायणीचा असो किंवा पंढरपूरचं चंद्रभागेचा असो, त्या ठिकाणी अशी जर घाटाची सुविधा जर केली तर सर्व जे येणारे वारकरी भाविक आहेत त्यांना स्नान करण्यासाठी एकदम छान होईल. कारण इंद्रायणी नदीला ज्या प्रकारचं अतिक्रमण झालेलं आहे कंपन्यांचं पाणी येऊन, कारण तिथं आंघोळीसाठी पाणी पण नाही, काही नाही. इथं ज्या प्रकारचं स्वच्छता वगैरे त्याप्रमाणे सर्व भाविक भक्त येतात. महाराष्ट्रातील असो पूर्ण भारतातून जगातून येतात. त्यांच्यासाठी एक छान प्रकारची सुविधा केलेली आहे. UPनं जे मॉडेल बनवलेलं आहे असंच महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी नदीवर असं करायला हवं. कारण जेवढे भाविक येतील त्यांना स्नान करण्यासाठी एक चांगली सुविधा होईल. जय श्रीराम.